माय नेम इज शिवेश बोरसे. आपण जी सिरीज स्टार्ट केली होती सीची, त्याच्यामधला आज दुसरा दिवस. त्याच्यामध्ये माझा आज टॉपिक आहे हाऊ टू फाइंड अ पॅलिंड्रोम नंबर. पॅलिंड्रोम नंबर असा नंबर असतो जो की स्टार्टिंग अँड रिव्हर्स तो सेम असतो, आणि स्ट्रिंग पण. जसं 1 to 1 हा रिव्हर्स आणि स्टार्टपासून सेम नंबर आहे. आणि स्ट्रिंगमध्ये एक्झाम्पल मॅडम, जसं की मॅडम हा स्टार्ट आणि एंड दोन्ही बाजून रिव्हर्स जरी केला तरी सेम असतो. हा क्वेश्चन मोस्ट ऑफ द इंटरव्ह्यूजमध्ये विचारला जातो. त्याच्यामुळं हा खूप एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो आज आपण बघणार आहे. आपण एक सगळ्यात पहिले हेडर फाईल्स इन्क्लूड करून घेऊ. stdio.h ही यूज होती प्रिंट एफ अशा याच्यासाठी यूज होण्यासाठी, आणि स्ट्रिंग असे फंक्शन यूज करण्यासाठी, जसं की स्ट्रिंग लेंथ वगैरे हे यूज करण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपण एक फंक्शन बनवू, void is palindrome, आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेऊ कॅरेक्टर स्ट्रिंग. आपण एक इकडे त्याचा मेन क्लास लिहून घेऊया जो आहे इंट मेन. मेन क्लासमध्ये आपण जे इनिशिएट केलेले आहे स्ट्रिंग्स वगैरे त्या असेल, आणि आपण जो फंक्शन कॉल करू तो असेल, जसं की कॅर str हा एक कॅरेक्टर ॲरे आहे. आणि याच्यानंतर आपण जे इकडे फंक्शनमध्ये लिहू तो आपण इकडे कॉल करणार. हे नंतर करू आपण. सगळ्यात पहिले मेन फंक्शन लेंथ ऑफ str. त्याच्यानंतर आपण एक फॉर लूप लिहू ज्याच्यामध्ये आपण ते जसं लॉजिक राहील मेनवाला. हा फॉर लूप 0 पासून स्टार्ट होतो, आणि जो आपलं स्ट्रिंग आहे त्याला डिवाइड बाय 2 करतो, कारण आपण एक फर्स्ट हाफ सेकंड हाफ सोबत कम्पेअर करणार आहे. जर पहिला एलिमेंट लास्ट एलिमेंटचा इक्वल असेल तर तो प्रिंट होईल, आणि याने आपल्याला कळेल की तो नंबर पॅलिंड्रोम आहे का नाही. तर त्याच्यासाठी हे सगळं केल्याच्या नंतर आपण एक मध्ये इफ कंडिशन देऊ. इफ str इक्वल्स टू स्ट्रिंग लेंथ जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर हा लूप 0 मध्ये रिटर्न करेल, आणि नाही झाली तर 1 मध्ये. आणि जेव्हा आपण इकडे त्याला कॉल करू तर त्याचा आउटपुट आपल्याला भेटेल.
जर इफ कंडिशन दिली इज पॅलिंड्रोम मध्ये आपण str पास केलं, जर ते चेक करायला जर ते स्ट्रिंग सेम असेल तर ते आउटपुट मध्ये आपल्याला प्रिंट एफ सेम एस इज अ पॅलिंड्रोम str आणि एल्स मध्ये ऑपोजिट is not a palindrome. तर या पद्धतीने आपण एक पॅलिंड्रोम नंबर किंवा पॅलिंड्रोम स्ट्रिंग ही शोधू शकतो. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो की तुम्ही प्रिपेअर करू शकता इंटरव्ह्यूज वगैरेसाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता आपण हा प्रोग्राम बघितला ज्याच्यामध्ये एक चुकी होती जी तुम्हाला नोटीस झाली का नाही, पण माझ्याकडनं लास्ट टाइम झाली, ज्याच्यामुळे या प्रोग्रामचा पूर्ण लॉजिक चालला जातो. तर तो तुम्हाला नोटीस होतो का बघा, नसेल होत असेल तर मी तुम्हाला सांगतो कुठे झालाय तो ह्या इफ स्टेटमेंटमध्ये झालाय, जिथे की इथे आय टाकायचं राहिलं होतं. या आय नसल्यामुळे ही स्ट्रिंगमध्ये जे आपण इटरेट करतोय फॉर लूपमध्ये, जसं की कोणत्या एलिमेंटवरती गेला पाहिजे तो स्ट्रिंगच्या, तेच येणार नाही. त्याच्यामुळे या प्रोग्रामला काही अर्थच राहणार नाही जर ती इथे आय नसलं तर. आणि दुसरी इथे लेंथ ऑफ आय -1 असेल. बस एवढ्या चुकी होती याच्या प्रोग्राममध्ये इफ स्टेटमेंटमध्ये, जी की तुम्ही सुधारून घ्या. थँक्यू.